चहा प्यायल्यासारखा नाही वाटत, जास्ती कडक आहे, चवच नाही चहाची. हो, असलं चहा पावडर तर आम्ही आमच्या दुकानात पण ठेवत नाही. हो हो. अरे राजा, हा. बरं झालं आठवलं. काय रे तुझं दुकान कसं काय चाललंय? मस्त, सगळ्या गावच्या खबऱ्या असतात आमच्याकडं हिच्यामुळं. ए दुकानाबद्दल विचारतोय तो. हा, मस्त चाललंय दुकान, छान, बढिया. तू येतो गावाला? अरे चल ना, थोडे दिवस बरं वाटेल, मजा वाटेल, वेगळी हवा मिळेल. हा, आणि हिच्यापासून सुटका मिळेल. हा, ऐकते मी, इथे उभी आहे. अगं तू ऐकावं म्हणून बोलते. अगं सगळी तुला सांगते, सगळी गल्ली हिला शोधते. अरे आम्ही विचारलं ना तुमच्या घराचा पत्ता, तेव्हा सगळ्यांनी विचारलं, ती कटकटी बाई तिकडे राहते. घरात काय छळते तुला काय माहित रे बाबा. लक्ष नका देऊ मामी. सगळ्यांना माहिती आहे, लोकांना गल्ली गल्लीत माहिती आहे, माणसा. नाही, बरी आहे ती, एकदम धडधाकट आहेत ते. थोडस एका दिवसासाठी म्हणून त्यांना बरं वाटत नाही. तुम्हाला काय माहिती? काही बोलताय? काय चुकीचं बोलते ग? सगळं आम्हाला समजलंय. हे बघ, हे कमी झालंय, इकडचं नाही कमी झालं, हे आहे मजबूत. हा, तू चल आमच्या गावाला येच एकदा, चांगली सरळ करते तुला, चांगली झाडून पाठी पडून तुला कामाला लावते, अशी माझ्यासारखी बारीक करून पाठवते तुला. तुंबाडची मंजुळा परवडली, ही नाही परवडायची. हा राजा, हा, ही तुंबाडची मंजुळा म्हणजे काय रे? नाही, हल्ली फार कानावर येतं ग ते ऐकायला. हा. काय भानगड काय ही? मामा तुम्हाला काय सांगू, हा, अख्ख्या गावचं तोंडचं पाणी पळालंय हो. काय? हा. अरे रात्री बेरात्री कधी येते, रात्री 2:30 वाजता आली? अख्ख्या गावचा कांदा आपलं वांदा करून ठेवलाय हो. इकडे ये. हा. इकडे तुम्ही नाही, ती म्हणते इकडे ये, इकडे ये. कळ 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 कळ. बांगड्यांचा आवाज असतो नुसता.